पाहिजे. आणि तोच हा जो प्रयत्न आहे हा तोच आहे की आजकाल राजकारण चालू आहे. तर राजकारण जेव्हा दुसरी लाट चालेल त्यावेळेला लाट, दुसरी लाट. अयोध्या झालेला आहे, अयोध्यावर सुद्धा बघूया काही करता येईल. तर लाटेबरोबर तर जायलाच पाहिजे. मराठी चित्रपटाचे शूटिंग वगैरे हल्ली फॉरेन लोकेशन करतात, तर आपण पण असे करणार का? माझी इच्छा आहे की मॅक्सिमम शूटिंग आपल्या भारतात व्हायला पाहिजे. कारण भारतात पुष्कळशे लोकेशन आहे. पण जर समजा आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट डिमांड करत असेल की तुम्हाला फॉरेनला जायचं आहे आणि फॉरेनला शूटिंग करायची आहे, तर त्याच्यात काही हरकत नाही. पण आपल्या इथे एवढे चांगले चांगले लोकेशन्स आहे, अनएक्सप्लॉयटेड लोकेशन जे आपण म्हणतो ते अनएक्सप्लॉयटेड लोकेशन्स एवढे आहेत. कोणाला माहिती होतं ते आता मालदीवच्या बाजूलाच एक दुसरी जागा आहे जे आपल्या भारतात आहे आणि आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हतं. तर अशा प्रकारचे लोकेशन्स फार इथे आहेत. तर मला वाटतं की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की भारतात शूटिंग होईल आणि एखाद्या सब्जेक्टची डिमांड असेल तर त्या हिशोबाने. आकाशी सर, हल्ली FTI मध्ये जे घडलं त्याच्यावर काय भाष्य करणार आपण? मी कशाला भाष्य करू ते? आपण पण डीन होता ना FTI. झाले त्याला 25 वर्ष झाली, इतिहास झाला. सिनियर म्हणून काय भाष्य कराल? खरं तर मी काही करणार नाही भाष्य. याचं कारण काय आहे, तुम्हाला गेले अनेक वर्षे FTI त्यातले संप, मुलं याच्याबद्दल तुम्ही मीडियाने इतकं छापलेलं आहे की त्यात मी काय बोलायचं. मला असं वाटतं कुठल्याही शैक्षणिक संस्थेबद्दल अशा कुठे मीडियामध्ये येणं हे मला आवडणारं नाहीये. एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? मेरा सवाल कंपोजर से है मैम आपसे. गाने हमने सुने अभी आपके जबान से, सर आपकी जबान से भी. कहीं ना कहीं गाने बढ़िया है ही है, लेकिन ये एक सफर जो स्टार्ट किया था साथ में और एक अकेलापन कितना तकलीफदेह था, क्योंकि हम काफी इमोशनल देखे, लेकिन कितना मुश्किल रहा क्योंकि पर्सनल और प्रोफेशनल दोनों तरीके से आपको काफी टेंशन हुआ. इस बारे में जानना चाहूँ कितने गाने हैं ये फिल्म में 3 गाने हैं. जैसे कि आप लोगों ने सुना ओ भाऊ, तुझी लाड़की जो मुझे बहुत पसंद है, और सखिया रे जो एक रोमांटिक ट्रैक है. तो जैसे आपका सवाल था कि संजय जी नहीं है तो कैसा है, तो इसका जो म्यूजिक पूरा मिक्सिंग मास्टरिंग हो चुका था. सो वी लॉस्ट हिम इन अगस्त 28. तो ये सारी चीजें हो चुकी थी. तो ये तो कंप्लीट एक प्रोजेक्ट था. बस इसकी जो लॉन्च है उसमें वो नई आई डोंट नो व्हाट टू से शामिल नहीं हो पाए. सॉरी, मैं थोड़ी मैं जितनी कोशिश करती हूँ, घर से मैं आते वक्त सोच रही थी कि आई विल नॉट बी इमोशनल एंड बट समवेयर फ्रॉम टॉप ही इज गिविंग मी ऑल द स्ट्रेंथ. और म्यूजिकली भी तो आई एम वेरी श्योर एंड कॉन्फिडेंट कि आगे जरूर बढ़ पाऊंगी मैं. साथ साथ का प्यार रहा तो आगे बढ़ूंगी ना. कितने स्क्रीन्स में रिलीज करेंगे फिल्म को? प्लानिंग कर रहे हैं. आजकल तो सारा स्क्रीन के हाथ में होता है, कितनी स्क्रीन वो लोग देंगे. ज्यादा से ज्यादा जितनी स्क्रीन मिलेगी उतनी स्क्रीन में रिलीज करेंगे. तेजस्वी मैम, मेरा सवाल आपसे है. टेल अस अबाउट योर कैरेक्टर एंड योर प्रिपरेशन. कोई किरदार को ध्यान में रखा था प्रिपरेशन के टाइम पे? अगर कुछ बताया आप उसके बारे में. ऍक्च्युली आपण खूप पाहतो आणि मला वाटतं की कलाकाराने एखाद्या कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून काहीतरी साकारणं म्हणजे आपण त्या चौकटीत बांधून घेणं असतं. त्यामुळे असा काही विचार मी केला नव्हता. आणि डिरेक्टर मी जनरली कोरी पाटी घेऊन जाते, कारण आपल्या डोक्यातली अझम्पशन्स आणि आपल्या दिग्दर्शकाने पाहिलेला एक अख्खा सिनेमा ह्या फार वेगळ्या गोष्टी असतात. आणि मला कायम वाटतं की मी कलाकार म्हणून कुठेतरी माझ्या पात्राचा विचार करते, पण दिग्दर्शकाने अख्खा सिनेमा पाहिला असतो, त्यामुळे त्याच्या विजनवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर मी बिलीव्ह करते. सो तशीच गेले आणि ज्याप्रमाणे संजय जींना एक्सपेक्टेड होतं त्याप्रमाणे मी काम करत गेले. ऍक्टर काय काय चॅलेंजेस होते?
ॲज अन ऍक्टर मला वाटतं आम्ही सगळेच मगासपासून बोलतोय तसं की एक सिनेमा आपण त्याच्या प्रिपरेशन्सना किंवा त्याच्या रंगीत तालमी आपण 5 दिवस कदाचित करत असू, जिथे आम्ही हा अख्खा सिनेमा केला तेवढ्या पिरियडमध्ये. त्यामुळे ह्या कमी वेळामध्ये इतका अख्खा सिनेमा आपल्या प्रत्येकाची पात्र समजून आणि एकमेकांबरोबर समरस होऊन साकारणं हा मला वाटतं या सिनेमातला सगळ्यात मोठा चॅलेंज होता. पण एक वेगळा एक्सपिरियन्सही होता, कारण मल्टिपल कॅमेरा सेटअप्समध्ये काम करत होतो आम्ही आणि कळायच्या आत अरे हा झाला सीन, वाव मस्त. त्यामुळे इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवून प्रत्येक कलाकार काम करत होता आणि त्या इन्स्टिंक्ट्सवर मला वाटतं तुम्हाला सगळे कलाकार पडद्यावर दिसणार आहेत. हिने फार महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला. काय आहे, तांत्रिक विचार हल्ली फार करून ऍक्टिंग करणारी एक जमात आली आणि सगळ्यात त्यातला वाईट भाग असा आहे, जो पूर्वी नव्हता आत्ता आहे. शॉट झाला की सगळे कलाकार शॉट बघायला जातात. मला तुम्ही पर्सनली विचाराल ते माझं काम नाही. ते ज्याचं काम आहे तोनी बघावं. आणि आत्ता या सिनेमात हे महत्वाचं का होतं, कारण 4-5 कॅमेरे आहेत, त्यामुळं मी या कॅमेऱ्याकडे बघूनच ऍक्टिंग करणार असं नाही चालणार. सो यू डोंट ऍक्ट फॉर द कॅमेरा, यू ऍक्ट फॉर द फिल्म. हे फार महत्वाचं असतं आणि करून करून रियाज करून करून तुम्हाला एखादी गोष्ट जमते. आता आज थालपीठ करायचं म्हटलं काल शिकायला नाही सुरुवात करत आम्ही. हे रोज आम्ही काहीतरी करायला लागतो. फार गैरसमजुती आहेत म्हणून मी सांगतो ऍक्टिंग बद्दलच्या. काय तयारी करता, तुम्हाला कोणी काम द्यावं किंवा काम देऊ नये, तुम्ही रोज काम केलं पाहिजे. रोज स्वयंपाक करतात, रोज लोक गाणं म्हणतात, तसं ते काही लोकांसाठी गायला पाहिजे असं नाही. पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करत असाल तर या गोष्टी मुरतात आणि मग येतात. कुठलीही कला ही डोक्यातनं येणारी गोष्ट नाही, डोक्यातनं विचार येतात. आणि वाईट काम कसं चांगलं आहे मी समजून देऊ शकतो तुम्हाला. विचारलं डोक्याचा उपयोग त्याच्याकरता करता, चांगल्या कामाकरता आतून यावं लागतं असं मी तुम्हाला सांगतो. या सिनेमाचं एकच मिनिट, या सिनेमाचं आणखी एक कौतुक असं आहे ना, आता काका म्हणाले तसं वेळेची मर्यादा आणि 4-5 कॅमेरा सेटअप्स असल्यामुळे आपण जनरली म्हणतो की टेलिव्हिजनमध्ये आणि फिल्म्समध्ये रिटेकची फॅसिलिटी असते, नाटकात ती नसते. पण ह्या सिनेमातले सगळे सीन्स हे नाटकासारखे छान बसवून, छान विचार करून, डिस्कस करून आम्ही 1 टेक अख्खेच्या अख्खे सीन्स केलेत या सिनेमात. सर आप आगे चलकर हिंदी में भी कुछ करने वाले? हिंदी में भी कुछ करने वाले हैं. अभी मराठी की बात चल रही है तो अभी मराठी के बारे में बात करेंगे, लेकिन डेफिनेटली आपको हिंदी के लिए भी बुलाऊंगा जल्दी से. मलयालम भी करने वाले हैं. कश्मीर से कन्याकुमारी. क्वीन मेकर व्हायला आवडेल का? या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तो मुद्दा कुठे येणार? गैरलागू प्रश्न आहे. मलाही असं वाटतं आणि मला FTI बद्दल विचार मला आवडलं नाही. आज आपण कशा करता आलो इथे? या सिनेमाचा लॉन्च आहे, ट्रेलर लॉन्च आहे, गाण्याचा लॉन्च आहे. त्यात तुमच्या घरी आज कुठली भाजी केली होती? हा प्रश्न गैरलागू आहे. माझी विनंती आहे की आपण विषयाला धरून प्रश्न विचारू, राग मानू नका. सर तुमचा किरदार बद्दल काय सांगा आणि काय प्रिपरेशन होती, कसा एक्सपिरियन्स होता? अच्छा आम्ही सर तुमच्यासाठी प्रश्न आहे. मला वाटलं बोलताना सर सेंटरमध्ये बघा. माझ्या कॅरेक्टरबद्दल मी आधीच सांगितलंय तुम्हाला की एक तर या चित्रपटात काम करण्याचा जो अनुभव आहे तो फारच वेगळा होता. कारण की विदाउट, जसं मोहन सर बोललेत की आजकाल एक ट्रेंड आली आहे, वर्कशॉप 15-20 दिवस त्यात घेतात, नंतर कॅरेक्टर, मेथड ऍक्टिंग, फार मोठे मोठे शब्द वापरले जातात. पण जर टीम चांगली असेल आणि कॅप्टन चांगला असेल तर थोड्याशा रिहर्सलमध्ये आणि ते एक अंडरस्टँडिंग असेल, इगो नसेल, तर
जसं तेजश्री बोलली 1 टेक सीन्स झाले आहेत आणि खरंच ते खूप असे जुळून झाले आहेत. कोणी असं जाऊन शॉट बघायचं नाही की मला शॉट दाखवा वगैरे, आणि म्हणून तो प्रोजेक्ट एफिशियंटली घडून आला. आणि मला तर खरं सांगू तर संजयनी ज्या प्रकारे एकदाच डिटेलिंग दिली होती की असं असं पाहिजे, तर कोणालाही असं डोळ्यासमोर न ठेवता एक आपल्या हातून जे म्हणजे काल्पनिक पात्र म्हणता येईल, पण असले कॅरेक्टर्स आपण अवतीभोवती बघतो, पण एक ट्रॅप असतो त्यामध्ये की तुम्ही फसू शकता असे कॅरेक्टर करताना. न कळत एखाद्या पॉलिटिशियनला बघून तसंच मग मिमिक्री करण्याचा प्रयत्न करता, ते नको होतं संजयला. तर ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडनं करून घेतलं आणि ते करण्यात खूप मजा आली. खरंच एक फ्रेशनेस पण आहे त्यामध्ये, आणि सब्जेक्ट हा आपण नेहमीच बघतो, पण तो एक वेगळे पण तुम्हाला पिक्चर बघताना जाणवेल. अजून कोणाला काही प्रश्न आहे? तेजश्री मॅडम, आपण हिंदीमध्ये पण काम केलंय आणि मराठीमध्ये तुम्ही खूप काम केलंय, काही फरक जाणवतो का तुम्हाला? संदीप जी, आपण आता बाईट करूया आणि मग नंतर 1 on 1 आपण एकत्र भेटूच. कि इसके अंदर में किस तरह की स्टार कास्ट होनी चाहिए, कैसा होना चाहिए. संजय अमर के अपने खुद कुछ सिलेक्शन थे. सर मैं इन आर्टिस्ट को लेके आना चाहता हूँ, और मैंने उनको हमेशा गाइड दिया कि मैंने उनको कभी भी ना नहीं कहा कि नहीं आप इस आर्टिस्ट को मत लो, इस आर्टिस्ट को लेकर. और एक धीरे धीरे एक कास्ट, बहुत बड़ी कास्ट असेंबल हो. यानी आप देखेंगे इसके अंदर में करीब 14 से 15 कैरेक्टर्स हैं पूरी पिक्चर के अंदर में. अनफॉर्चुनेटली आज काफी लोग आने वाले थे, लेकिन जैसे कि आपको पता है सबकी कुछ न कुछ शूटिंग चलती रहती है, उसकी वजह से इवन हमारे डायरेक्टर भी नहीं आ पाए. पर बस वो असेंबल होता चला गया और पिक्चर बन गई. सेम ऐसे ही म्यूजिक का, म्यूजिक भी ऐसा ही हुआ कि हमको पहले बहुत लग रहा था कि भाई जिन्होंने कभी मराठी म्यूजिक किया ही नहीं है किस तरह से मराठी म्यूजिक करेंगे, वैसे उस पर से सिंगर, पर उन्होंने अपना रोल इतना बखूबी निभाया है कि बहुत अच्छा. सर, जब भी कोई फिल्म हम बनाते हैं पॉलिटिक्स के ऊपर, लोग गैस करने लगते हैं कि कौन से पॉलिटिशियन के ऊपर फिल्म होगी, क्या होगी. तो आई एम श्योर ये ट्रेलर देखने के बाद भी लोग गैस करेंगे. तो सर कुछ कहना चाहेंगे कि क्या यूएसपी होने वाली है और क्या किसी पॉलिटिशियन को ध्यान में रख के फिल्म बनाई? मुझे लगता है मैं इसके ऊपर मैं कुछ भी टिप्पणी करूं, इससे लोगों ने फिल्म में जाकर के देखना चाहिए, और लोगों ने अपने अपने कमेंट सोशल मीडिया में डालने चाहिए कि भाई अरे ये फिल्म तो शायद इससे रिलेट करती है, ये फिल्म शायद इससे रिलेट करती है. आज उसके ऊपर में टिप्पणी करके कोई फायदा नहीं, और आप लोगों को मजा भी नहीं. सर, ये शूट कहाँ हुआ है और स्टार कास्ट किस तरह का मैनेजमेंट करने में आप लोग हुआ या कुछ परेशानी के द्वारा? और शूट करने में परेशानी तो जरा भी नहीं हुई, और अलग अलग लोकेशंस के ऊपर भी शूट हुई है. करीबन 5 से 6 लोकेशंस हैं, और कोई बात की परेशानी है ना, कोई रुकावट जिसको बोलते हैं कि शूटिंग के अंदर में कोई रुकावट आ गई या कोई वजह से कैंसिल हो गई, कोई रुकावट नहीं, कोई कैंसिल नहीं, सब कुछ बहुत सही. सर, कोई मैसेज देना चाहेंगे जो ऑडियंस 9 फरवरी को फिल्म देखने वाली है? मैं तो ऑडियंस को यही कहूंगा कि आप जरूर सिनेमा में जावें, सिनेमा हॉल में जावें. ये बड़े पर्दे की पिक्चर है, आप सिनेमा हॉल में जाकर के पर्दे पे इसका बैकग्राउंड म्यूजिक जो है वो बहुत ज्यादा फोर्सफुल है. आपने देखा होगा गाना जो है वो अभी आपने सुना होगा, वो भाऊ गाना जो है आप जब सुनते हैं तो आप सुनते वक्त ही आपके गूज़बम्प्स होने लगते हैं कि अरे क्या गाना होगा, क्या उसकी थ्योरी होगी. तो मेरा संदेश यही है कि सब जनों ने सिनेमा में जाकर के ये फिल्म देखना चाहिए, और जैसा आपने कहा कि वो कहाँ आप रिलेट करते हैं, वो रिलेट कैसे करते हैं उसको आप सोशल मीडिया पे डालें. म्यूजिक जो है किसी भी फिल्म का बहुत इम्पोर्टेंट हिस्सा होता है, लेकिन लोकशाही पॉलिटिक्स के ऊपर ये म्यूजिक है पॉलिटिकल फिल्म के अंदर. थोड़ा सा बताइए क्या थॉट प्रोसेस था और क्या ब्रीफ मिला था डायरेक्टर साहब की तरफ से, दोनों से जानना चाहूँगा. हाँ, एज कंपोजर होने के नाते बहुत ज़रूरी कि हम जाने, जैसे आपने बोला कि फिल्म का बेसिस क्या है. तो ये एक पॉलिटिकल थ्रिलर है लोकशाही, लेकिन उसी में ड्रामा है और थ्रिलर है, रोमांस है, और एक बहुत ही खूबसूरत एक गाना है जो एक लड़की तुझी लाड़की जो गाना है वो एक डॉटर और फादर का एक जो बॉन्ड है वो उसमें दर्शाता है. तो इसमें सारे फ्लेवर्स हैं. आप पॉलिटिकल थ्रिलर है, लेकिन एक पॉलिटिकल फैमिली में कितने सारे वो रंग उसमें इमोशंस आते हैं. तो इट्स अ वेरी इमोशनल फिल्म, इमोशनल ड्रामा. तो इसमें 3 गाने हैं
तुझी लाडकी, सखिया रे जो एक रोमांटिक गाना है, और ओ भाऊ ओ दादा जो जयदीप ने गाया है, तो वो पूरा मतलब फिल्म का सार है। ओ भाऊ ओ दादा एक मोटिवेशनल गाना है जो डेमोक्रेसी के बारे में बात करते हैं। तो यही ब्रीफ था हमारा कि इसके अकॉर्डिंगली गाना होना चाहिए। सर आप क्या कहना चाहेंगे सर की तरफ से क्या ब्रीफ था और कैसा एक्सपीरियंस था? ब्रीफ असं होतं की पॉलिटिकल फिल्म आहे, पण मला जे गाणं गायचं होतं ओ भाऊ ओ दादा, ते अत्यंत मोटिवेशनल असं गाणं होतं आणि ते गाणं गाण्यासाठी त्यांनी मला आधी जेव्हा आम्ही सुरुवातीला ते गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा फक्त असं सांगितलं होतं की पॉलिटिकल फिल्म आहे, पण नंतर फायनल रेकॉर्डिंगच्या वेळेला काही सीन्स आम्ही रशेस काही बघितले होते, त्याच्यामुळे एक लक्षात आलं की इतके मोठे मोठे कलाकार, चांगले कलाकार एकत्र येऊन एक फिल्म करतात आणि त्याच्यासाठी आपला आवाज द्यायचा आहे। सो ते मोटिवेशन अजून जास्त करून आम्ही फायनल रेकॉर्डिंगला जास्त पुश केलं आणि खूप चांगला एक रिझल्ट मला असं वाटतं की आता तुम्हाला ऐकायला मिळेल। आजच ट्रेलर लॉन्च झालंय आणि मला इतका आनंद होतोय की ओ भाऊ ओ दादा सारखं गाणं पूर्ण फिल्ममध्ये एक बॅकड्रॉप सारखं यूज झालंय। सो थँक्स टू संजय राजी द कंपोजर्स की त्यांनी माझा आवाज चूज केला आणि आय एम व्हेरी हॅपी की एका इतक्या मोठ्या आणि इम्पॉर्टंट फिल्मला 2024 मधल्या माझा आवाज लागतो। व्हेरी हॅपी, थँक्यू।